दत्तदीप भव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपण वरती स्टुडंट मॉडेलवरती विद्यार्थी आपले प्रमोट केलेले आहेत. मात्र हे विद्यार्थी प्रमोट केल्यानंतर आपण काही विद्यार्थ्यांचे टी-सी जर दिले असतील, तर त्या विद्यार्थ्यांना लेफ्ट विथ टी-सी हे आपण पुन्हा कसं करू शकतो, ते आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर स्क्रीनवर आपल्याला दिसते त्या पद्धतीने आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती येऊन UDICE टाईप करून सर्च करायचं आहे. त्यानंतर ही पहिली लिंक येईल, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल. इथे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल जे दिसतंय, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल नॅशनल लॉग इन त्याखाली आपण बघतोय सिलेक्ट स्टेट. इथे आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्व मॉड्यूल जे आहे ते दिसत आहे UDICE प्लसचे. इथे आपल्याला स्टुडंट मॉड्यूलवरती यायचं आहे. इथे स्टुडंट मॉड्यूल त्याच्या लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला आपला युजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अकॅडमिक इयर 25-26 निवडायचं आहे. पॉपअप विंडो त्याला क्लोज करायचं आहे. त्यानंतर ज्या 3 आडव्या रेषा आहेत डाव्या कोपऱ्यात त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला पुन्हा एकदा इथे जे आपल्याला आहे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन रिपोर्टिंग मॉड्यूलच्या वर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. ते टॅब पुन्हा दिसण्यासाठी 3 आडव्या रेषेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे बघा आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी दिसते. या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर प्रोग्रेशन मॉड्यूल या गो या बटनावरती आपल्याला पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपण जो विद्यार्थी लेफ्ट विथ टी-सी करायचा आहे, त्या वर्ग निवडायचा आहे. आता इथे वर्ग निवडताना आपण ज्या वर्गात त्याला प्रमोट केलं होतं वर्गातून, तोच वर्ग निवडायचा आहे. समजा आता तो विद्यार्थी आपण प्रमोट केल्यावर 4थीत गेला असेल आणि 4थीचा त्याला आपण टी-सी दिला असेल, मात्र निवडताना इथे आपल्याला त्याचा आधीचा वर्ग निवडावा लागणार आहे. तो वर्ग आपण निवडून घ्यायचा आहे. वर्ग निवडल्यानंतर तुकडे निवडायचे आहे. त्यानंतर गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला सांगतंय की द प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी फॉर दिस सेक्शन हॅज बीन ऑलरेडी कंप्लीटेड. आपण आधीच कंप्लीट केलेला आहे. आता इथे आपल्याला तो विद्यार्थी शोधायचा आहे. विद्यार्थी शोधल्यानंतर त्याला आपल्याला डाव्या हाताकडे सरकवायचं आहे. शेवटी आपल्याला इथे अपडेट आणि करेक्शन या 2 टॅब दिसतील. त्या करेक्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. करेक्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला त्याची पूर्ण ती प्रोफाईल इथे दिसणार आहे. आणि इथे आपल्याला जे निवडायचं आहे स्कूलिंग स्टेटस 25-26 साठी निवडायचं आहे. त्याला आपण इथे क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला येतंय स्टडिंग इन सेम स्कूल आणि लेफ्ट विथ टी-सी विदाउट टी-सी हे 2 ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. इथे आपल्याला ते ऑप्शन निवडायचं आहे. स्कूलिंग स्टेटसमध्ये 25-26 कंसात लिहिलेलं आहे तिथे. आता सेक्शन टू बी प्रमोटेड इथे ते टॅब आता निघून जाणार आहे तुकडीची, कारण आपण काय केलेलं त्याला लेफ्ट विथ टी-सी केलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला अपडेटची ही टॅब त्याच्या बाजूला दिसते. त्या अपडेटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अपडेटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी पॉपअप विंडो येते की आर यू शुअर टू अपडेट द स्टुडंट रेकॉर्ड विथ लेफ्ट स्कूल विथ टी-सी विदाउट टी-सी. त्यावरती आपल्याला कन्फर्म करायचं आहे. पुन्हा एकदा पॉपअप विंडो येईल स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेट सक्सेसफुली. त्यावरती आपल्याला ओके करायचं आहे आणि तो विद्यार्थी जो आहे तो आता आपला ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला आहे आणि समोरची शाळा ती आता त्याला त्यांच्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला इम्पोर्ट करून घेणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण प्रमोट केलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा लेफ्ट विथ टी-सी अगदी सहज पद्धतीने
करू शकतो. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.